फक्त एक 50,000 पर्यंतच येतात आणि त्यांना प्राधान्य देण्याचं कारण पण असं आहे की त्यांना तर आपण जास्त वेटिंगवरती ठेवू शकत नाही, कारण त्यांच्या अमाऊंट एकदम छोटे छोटे आहे. 50,000 म्हणजे त्यांचे पेमेंट काहीच नसतात. त्याच्यात त्यांना वेटिंगवर ठेवायचं आणि परत त्यांना आपण एवढं आणि त्यांचं जे ॲक्च्युअल असतं ते लायबिलिटी पण एकदम छोटीशी असते, बचत गटाचे हप्ते वगैरे किंवा क्रेडिट कार्डचे हप्ते, मग ह्या गोष्टी असतात. त्यामुळे आपण त्यांना जास्त वेटिंगवर ठेवू शकत नाही किंवा त्यांना असं आणि त्यांचे जर 2 दिवसाला मेसेज आले तर त्या एवढ्या छोट्याशा रकमेसाठी मला नाही वाटत की आपण त्यांना काही रिप्लाय करावं किंवा पुढची एखादी तारीख द्यावी किंवा काय ज्या गोष्ट असेल. त्यामुळे मी प्राधान्याने त्यांच्या अगोदर पेमेंट केले आणि त्याच्यात जे राहिले असतील तर त्यांना मी व्हॉट्सअपला डिटेल मागून घेतली. त्यांनी मला व्हॉट्सअपला डिटेल पण टाकली, तर ती जास्त काही लोक राहिले नाही. ते एक 8-10 लोक राहिले असतील फक्त. ते कशाने राहिले काय कदाचित त्यांनी फॉर्म पण भरले नसतील किंवा भरले असतील तर फॉर्ममध्ये काहीतरी चुका असेल. कारण चुका मला त्याच्यामध्ये सापडल्या. त्या मेजर चुका म्हणजे आपण फॉर्म रिजेक्ट फक्त कोणते केले की ज्याच्यामध्ये आपण कॅटेगरी सिलेक्ट केली. कॅटेगरी आपण फक्त प्रेफरन्स देण्यासाठी सिलेक्ट केले. तर कॅटेगरी सिलेक्ट कोणती केली होती, 1 रुपये ते 50,000. त्याच्यामध्ये त्यांनी 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाखाच्या पावत्या अपलोड केल्या किंवा पावती आणि बँक डिटेल दोन्हीमध्ये बँक डिटेल्स अपलोड केली किंवा दोन्हीकडे पावतीच अपलोड केली, बँक डिटेल भेटलीच नाही की अशा गोष्टी किंवा इतर काही. शक्यतो ह्या 2 गोष्टीमुळे आपण फॉर्म रिजेक्ट केले. एक तर बँक डिटेल भेटली नाही किंवा बँक डिटेल स्पष्ट दिसत नाही आहे किंवा बँक डिटेल दुसऱ्यांच्या नावाची आहे म्हणजे बँक डिटेलचा इशू किंवा पावती आणि बँक डिटेल ऐवजी दोन्ही ठिकाणी बँक डिटेल अपलोड केले, पावती अपलोड केलीच नाही किंवा चुकीची कॅटेगरी निवडली. एवढी एक गोष्ट, चुकीची कॅटेगरीचे जेवढे फॉर्म निवडलेले तेवढे सगळे आपण ते रिजेक्ट केलेले. म्हणजे आता त्यांना आपण शेवटी बघू किंवा त्यांचे मला मेसेज आले त्याला कसं करेक्ट करता येईल आपण ते करू. तो झाला मुद्दा. दुसरं प्राधान्य आपण प्राधान्यक्रमाने का करतोय की पेमेंट आपले सगळ्यांचे डिले झाले आणि याच्यामध्ये प्राधान्यक्रम निवडणं फार गरजेचं आहे. कारण रँडमली जर आपण याच्यामध्ये उचलत चालू होतो हे मॅनेजमेंटला अवघड आहे. प्रत्येकाला वाटतं नाही माझं अगोदर भेटलं पाहिजे, माझं अगोदर भेटलं पाहिजे. आता जे लोक रेग्युलर ऑफिसला यायचे तिथं तर सगळ्यांना परिस्थिती माहिती होती. आपण तर 3-4 दिवसात सगळ्यांचे आज नाही करत आपण 4 वर्ष झाले, 3-4 दिवसात 5 दिवसात सगळ्यांचे पेमेंट देऊन आपण मोकळं व्हायचं, ते पण कॅशमध्ये. कोणाला बँकेत चक्रा मारायला लावले नाही, कुठं काही नाही. सगळ्यांना आजपर्यंत आपण म्हणजे एवढे दिवस पूर्ण कॅशमध्ये पेमेंट दिले तरी त्यांनी पण सहकार्य केलं. अशातला भाग नाही, सगळ्यांनी सहकार्य केलं. दिवस बसून राहिले. पण तिथली परिस्थिती सर्वांना माहिती आहे की जर 2 नंबर जरी पुढे असते तरी लोक सहकार्य करत नाही. नाही मला आधीच पाहिजे, मला आधीच पाहिजे. म्हणजे ते जो काय म्हणतात एक्साइटमेंट जी असते ती इथं पण आहे. मला मेसेज करतात माझ्या अगोदर होत्या ठीक आहे, मान्य सगळ्यांच्या मागे अडचणी असतील पण प्रत्येकाची आता मी काम करणारा एकच आहे, सिस्टम एकच आहे. आता प्राधान्यक्रम द्यायचा कसा, तुमच्या अडचणीवर जर द्यायला गेलं तर कसं कळणार कोणाचं हॉस्पिटलचं काम आहे, कोणाची कॉलेजची फीज आहे, कोणाचं काय रूम रेंट भरायचं आहे. याच्यावरून कसं आपल्याला कळणार की कोणतं काम जास्त इमर्जन्सी, कोणतं काय आहे आणि मग कसं त्याचा प्राधान्यक्रम द्यायचा. ह्या हिशोबाने आपण जसं मला योग्य वाटलं की 50,000 पर्यंत अमाऊंटचे ते पेमेंट करून दिलं. त्यांची संख्या पण भरपूर जास्त होती आणि त्यांचे मेसेज मला खूप फ्रिक्वेंटली यायचे, त्यामुळे मला ते योग्य वाटलं. दुसरी गोष्ट आपण आता नवीन लोकांना करायला प्राधान्य देतोय. त्याच्या आता एक अमाऊंटची कॅपिंग आपण काढून टाकली. अमाऊंटची कॅपिंग नाही आहे. अमाऊंट पण किती पण असो किंवा काय असो, पण नवीन लोक म्हणजे कोणते जे जानेवारी 2024 नंतर आलेले म्हणजे मागच्या 3-4 महिन्यात यांना आता कारण बऱ्यापैकी लोकांनी काही 1 वर्ष पाहिलेलं सिस्टम, काही 2 वर्ष पाहिले, काही 3 वर्ष पाहिले, काही 4 वर्ष पण पाहिले. तर त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी कसं चालतं, काय चालतं, सगळ्या गोष्टी. त्यांनी कितीतरी लोकांनी 2-2-3-3 महिन्याला एकत्र पेमेंट घेतले. त्यांना ते डिले पेमेंट जे व्हायची त्याची सवय पण आहे, तिथली परिस्थिती त्यांना माहिती आहे. पण मागच्या 3-4 महिन्यातल्या बऱ्याच लोकांना ही सिस्टम माहीत नाही. काहींनी ऑफिस बघितलं नसेल किंवा त्यांना काही सिस्टम माहीत नसेल, काहींकडे अपडेटच पोहोचत नाही. म्हणजे प्राधान्यक्रमाने आपल्याला त्यांची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं जर माझी एखादी रक्कम आहे, मी म्हणजे माझ्या स्वतःवरून सांगतो, मी तुमच्याबद्दल नाही बोलते किंवा त्याचा गैरसमज करून घेऊ नका. फक्त एक ह्युमन सायकोलॉजीच्या हिशोबाने सांगतो. जर एखाद्या ठिकाणी जर 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले म्हणजे थोडक्यात ट्रेडिंगमध्ये माझं ट्रेडिंग कॅपिटल 1 लाख आहे. तर ज्यावेळेस माझं ट्रेडिंग कॅपिटल पूर्ण मी प्रॉफिटमधून रिकवर करतो म्हणजे त्याच्यावर मी 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात 1 लाख प्रॉफिट करतो आणि तो विड्रॉल करून घेतो. तर राहिलेल्या कॅपिटलची रिस्क म्हणजे थोडंसं तर मी रिलॅक्स होतं की चला ठीक आहे, माझी 1 लाख रुपये होते, मी ती काढली ते. जर याच्यात उद्या काय झालं किंवा काय म्हणजे भीती माझी कमी होती थोडक्यात सांगायचं म्हणजे. तर त्याप्रमाणे आपण जुन्या लोकांना का मागं ठेवलं आहे की विश्वास ठेवण्यासारखे मुद्दे त्यांच्याकडे आहेत, नवीन लोकांकडे नाही आहेत. एक तर त्यांची मूळ अमाऊंट त्यांना गेलेली नाही आहे रिटर्न. दुसरी गोष्ट त्यांना इथं सिस्टम माहीत नाही. जुन्या लोकांना सिस्टम माहिती आहे, विश्वास ठेवण्या इतके मुद्दे त्यांच्याकडे आहेत. म्हणजे मी फोर्सफुली का बोलतोय की त्यांनी 3-4, 2-3 वर्षापासून पैसे घेतलेले आहेत. त्यांना ते सिस्टम माहिती आहे. त्यांना पैसे 3-4 दिवसात ऑफिसला थांबून कॅशमध्ये ते भेटलेले, त्यामुळे त्यांना त्या गोष्टी माहिती आहेत.
पण नवीन लोकांना त्यांनी काहींनी तर एकच घेतलेले पेमेंट, 2च घेतले, काहींनी घेतलेच नाही, काही नाही घेतले. तर त्यांना साहजिक आहे प्राधान्य आपल्याला देणं आहे, त्यामुळे आपण तो प्राथमिक क्रमांक निवडलेला आहे. तर त्यांच्या फाईल बनवणं माझं काम चालू आहे, मी ते रोज बनवतोय. आता फाईल बनवायला वेळ का लागतो की प्रत्येकाची पावती चेक करायला लागते, बँक डिटेल चेक करायला लागते, एका एका 1 बाय 1 घ्यावं लागते. आणि असं नाही की आपण 2-3 लोकांचे सोडू शकतो. त्याच्यामध्ये काहीतरी काढण्याच्या हिशोबाने म्हणजे कमीत कमी एका दिवसात आलेले फॉर्म, एका तासात आलेले फॉर्म, अशा हिशोबाने तेवढे घेऊन तेवढे तरी कंप्लेंट ते करावे लागतात. आता ते माझं चालू आहे, म्हणजे असं नाही की कोणत्या वेळेला काम चालू आहे, प्रत्येक वेळेला काम चालू आहे. म्हणजे पेमेंट येणार नाही असं काही नाही, पेमेंट तर सगळ्यांची होणार आहे. हा एक दिलेल्या तारखेला नाही आले तर 1-2 दिवस लेट होतील, उद्या येतील, परवा येतील, पण पेमेंट हे सर्वांची येतील. आजपर्यंत आपलं नॉनस्टॉप सिस्टम आहे, 4 वर्ष चाललंय. आजपर्यंत आपण कोणालाही खंड न पडता पूर्ण म्हणजे रक्कम आजपर्यंत देत आलो, म्हणजे कोणालाही कोणते कारण न सांगता. किंवा आज जर तुम्ही या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत की एवढे म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून, सकाळी 7 वाजता बसल्यापासून मी स्वतः माझ्या हाताने पेमेंट वाटलेले आहे लोकांना. रांगेत बसून जिथं नाही तिथं जसे जसं ॲडजस्ट होईल तसं तसं आपण सगळ्या अडचणी, आणि सगळ्या लोकांनी पण त्याप्रमाणे सहकार्य केलेले आहे, अशातला भाग नाही आहे. एवढी गर्दी असो किंवा काय असो, सगळ्यात सहकार्य करत सगळ्यांनी आपल्याला इथपर्यंत टिकून ठेवलं आहे. आणि आपण पण तेवढं आउटपुट त्या गोष्टीचं देत आलो. पण आज जर आपले पेमेंट डिले होत आहे तर खरंच काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम असेल, म्हणूनच आपण ते डिले केले. तर त्याच्यामागचा असा काही उद्देश नाही आहे. जर पेमेंट द्यायची नसते किंवा काय असतं तर एवढ्या सगळ्या या खाटाटोप करण्याचे काही उद्योग करण्याची गरजच नव्हती. आणि जे बाकीच्या लोकांशी कम्पेअर करत असतील म्हणजे की हा पळून गेला, तो पळून गेला, मला कोणाबद्दल बोलायचं नाही आहे आणि मला त्याच्याशी घेणं देणं पण नाही, कोण कधी पळून गेलो काय गेलं. कारण मी लगातार आणि जे लोक म्हणजे आता जे मार्केटमध्ये चर्चा करतात किंवा बोलतात की एवढ्या रुपयांची फसवणूक झाली, इकडं कोट्यवधी, 5,000 कोटी, इकडं 10,000 कोटी, हे मी सांगतो माझ्याकडं ॲथोराईज आकडेवारी, पूर्ण अधिकृत आकडेवारी सांगते की सगळ्या गोष्टी पूर्ण प्रत्येक वर्षाचे, प्रत्येक क्वार्टर वाईज सगळ्या रिपोर्ट आहेत, सगळ्या बॅलन्स शीट आहेत माझ्याकडे. माझ्याकडचे 80% लोक आजच्या तारखेला प्रॉफिटमध्ये आहेत, हे मी ऑन रेकॉर्ड बोलू शकतो. असं फक्त बोलतोय म्हणून असं नाही. 80% लोक म्हणजे फसवणूक झालेली या त्या गोष्टी, याचा विषय येतच नाही कुठं. फसवणूक करायची असती तरी तुम्हालाच केली असती आणि त्या सगळ्या गोष्टी घडल्या असत्या. एवढे 3 आणि 4 वर्ष कोणी पैसे देत नसतं ज्याला फसवणूक करायची. जे गेले ते कसे गेले, काय गेले, त्यांच्या मागचे कारण ते देव जाणे आणि त्यांना माहिती, त्यांच्या जीवाला आणि देवाला. मला नाही माहिती ते काय असेल ते. त्यामुळं त्यांच्याशी कोणी आणि याच्यात काय होतं असतं, अशा परिस्थितीत भरपूर समाजसेवक तयार होतात. म्हणजे जे सुप्त अवस्थेत बसले असतात समाजसेवक, कधी ते म्हणजे आता सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती, कधी ते टँकरने पाणी पुरवठा करणार नाही, ते पाणी प्रश्नावर मुद्दा उठवणार दिसणार नाही, ते कुठं तुंबलेले गटार काढणार नाही. हे सांगतो हे समाजसेवक. हे फक्त समाजसेवक काय करणार का, ह्या माणसाने 4 वर्ष पैसे दिलेत, फक्त याचे 15 दिवस लेट झाले ना, याने लगेच 5,000 कोटीची फसवणूक केली. हे समाजसेवक. अरे तुम्हाला बोलायचं एवढे तुम्ही म्हणजे मी समाजसेवा केलेली नाही आहे, किंवा मी 4 पुस्तकं वाचून मार्केटमध्ये उतरलेलं नाही आहे, किंवा 4 पुस्तकं वाचून तुमच्यासमोर बोलतो अशा भाग नाही आहे. मी ॲक्च्युअल 4 वर्ष पैसे दिलेत मार्केटमध्ये बसून, आणि सगळं ऑन रेकॉर्ड बोलू शकतो. मी 3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी किती तारखेला, किती वाजता, कोणाला किती रक्कम, किती नोटा दिल्या आणि त्याची सिग्नेचर इथपर्यंत डेटा माझ्याकडे आहे. म्हणजे मी फक्त बोगस बोलतोय असं नाही आहे. 3 पुस्तकं वाचून जे समाजसेवक झालेत त्यांच्यासारखं मी बोलत नाही, फक्त फसवणूक झाली आमचं झालं. तुम्हाला एवढीच कळकळ आहे ना, तर मी काय म्हणतो, जर यांना जे समाजसेवक असतात ते फसवणूक झाली, हे झालं ते झालं ओरडणारे असतील आणि पब्लिकला उचकायला लावणारे असतील किंवा शांतता भंग करणारे असतील, ज्यांना खूपच कळकळ आहे ना पब्लिकची, मी 4 वर्षे पैसे वाटले यांना म्हणा, फक्त तुम्ही पब्लिक गोळा करा, त्यांना फक्त मार्गदर्शन करा की असं पैसे पुढे इन्व्हेस्ट करत जाऊ नका. थोडंसं त्यांना तरी की तुमचे पैसे मी काढून देतो, आणि त्यांना फक्त तुम्ही ना एक 10,000 रुपयाचे वडापाव जाणार एवढ्या पब्लिकला गोळा करून मी तुमची आयुष्यभर गुलाम म्हणून राहील. तुमच्या स्वतःच्या खर्चातून तुम्ही 10,000 रुपयाचे फक्त वडापाव देणार सारा. हे समाजसेवकांना कशाला फुकट तोंड वाजवताना करता तुम्ही? मी 4 वर्ष पैसे वाटले म्हणून बोलतोय. मी विनाकारण बोलत नाहीये, फक्त उचलले जे लावलं टाळलं असं नाहीये. 2 पुस्तकं वाचून मी समाजसेवक झाले नाही, किंवा 2 पुस्तकं वाचून मार्केटमध्ये येऊन स्वतः. फक्त हे लोक कोणते असतात का, ज्यांचं अगोदरपासून मार्केटवर वर्चस्व होतं, का ज्यांना पब्लिकमध्ये फक्त आम्हीच मोठे हे म्हणून घ्यायची सवय लागलेली. आज मी नावानिशी आणि वेळ आली ती यादी पण प्रसिद्ध करेन का, ज्या लोकांना मी आज सायकलवरून 4 चाकी गाडीत 20-20 लाखाच्या गाडीत बसवलेलं आहे, अशा लोकांची यादी आहे माझ्याकडं. मग आता हे जे लोक होते, जे फक्त काय होतं, जर एखादी गाडी जी खूप तुरळक आणि श्रीमंत म्हणजे बोटावर मोजण्या इतक्या लोकांकडे एखादी गाडी, आज पब्लिकमध्ये ती गाडी सरस फिरते का, तर त्यांची तेवढी क्रयशक्ती बनली, त्यांची तेवढी कॅपॅसिटी बनली.
मग ह्या लोकांना हे जमत नाही. मानसिक प्रवृत्ती असते लोकांची. जे लोक समाजात स्वतःला मोठं म्हणून घ्या, मोठं म्हणजे त्यांनी काही केलेलं नसतं. फक्त काय आहे की चला हे जे लोक आहेत यांना अजून गरीब कसं काढता येईल या प्रयत्नात कायम असतात आणि मग त्यांना 2 रुपयाची कुठं अडचण आली का ते 2 रुपये देऊन ते स्वतःला मोठं म्हणून घेतात की याला लोकांची लायकी असते. आता कुठंतरी काय वाटायला लागलं, जे काही मी कोणाचं नाव घेत नाही किंवा कोणाला ट्रोल करत नाहीये, जे लोक मला डायरेक्टली नडतात त्यांना ही गोष्ट कळाली असं मी कोणाला बोलतोय किंवा ज्यांना सारखी माझीच खंत वाटलेली असते. म्हणजे जेवण घरातलं खातात, भाकरी घरातले खातात आणि विचार आणि 24 तास चर्चा ही माझी करतात. काही देणं घेणं नसतं. ते लोकांना हे खटकं. तर ते लोकांचं काय म्हणणं असतं की आम्ही पूर्वजात मोठे होतो, प्रतिष्ठित होतो. उद्या हा माणूस तर कुठंच नव्हता. याचा कुठं आता 4 वर्षापूर्वी कोणाला माहीत नव्हता. हा माणूस वरती होतो. कदाचित हा आमचा या प्रस्थापितांना दाबतो काय किंवा कदाचित मला काही घेणं नाही या लोकांशी. मला घेणं असं मी यांना कधीच दाबलं असतं तेवढी कॅपॅसिटी माझ्यात होती दाबायचं असं. पण मी यांना कधी घेतलो नाही. मला यांची गरज नाही. कारण मी जे आज जे काही कमवलं असेल किंवा जे माझं स्टेटस असेल किंवा जे मी आज काही केलेलं आहे ते फक्त माझ्या स्वतःच्या जीवावर आणि ज्या लोकांनी मला उभा केलं त्यांच्या जीवावर. त्यांचे खरंच 2 रुपये मी घेतले होते आणि त्या पैशाच्या जीवावर मी आज इथपर्यंत आलेलो आहे. मी या खोट्या भाट्या लोकांच्या स्वतःला फक्त मोठे बनून खाद्याचे कपडे घालून मिरवणाऱ्या आणि इस्त्री करून मिरणाऱ्या लोकांच्या जीवावर मी मोठा झालेलो नाहीये. ज्यांनी मला आर्थिक हातभार मोठा केला त्यांचं मी आयुष्य भरून राहील, त्यांच्याबद्दल माझं काही बोलणं नाही. तर हे सांगणे आणि हे लोक आज तुम्हाला 4 वर्ष तुम्ही पैसे घेत होते तर हे लोक फक्त माझे इकडे अर्ज कर, इकडे बोट घाल, तिकडे बोट घाल, कधी तुमचे पैसे कधी बंद होतील आणि तुम्ही कधी अडचणीत येणार या प्रयत्नात हे राहिले. आज तुमचे पेमेंट लेट झाले तर परत हे ओरडायला सावध झाले की असं झालं तसं झालं. म्हणजे यांची तोंड गुलगुल बोलायला चालू झाली. एवढी जर यांना कळकळ असं तर यांना तुम्ही फक्त एक 100 रुपये मागून बघा. फक्त 100 रुपये मागा, जास्त नाही. 100 रुपये द्या म्हणे आम्हाला सगळ्याला. माझे सगळे जेवढे लोक असतील त्यांना 100 रुपये ते खिशातून 5,000 रुपये खर्च करतात का बघा तुम्ही सगळ्यांना मिळून. नाही करणार आहे कारण यांची तेवढी लायकी नाहीये, यांचा तेवढा हात म्हणजे लालसूर नाहीये किंवा त्यांची ती हे पण नाही. हे कोणत्या इथून मागं नव्हते. हे तर म्हणतात ना खूप श्रीमंत आहे, खूप श्रीमंत आहे. तुम्ही यांनी कुठं काय डोनेट केलं? मी माझ्या डोनेशन स्लिपा दाखवू शकतो. मी आजपर्यंत किती डोनेट केलं किंवा कोणाकोणाला माझ्याकडे उदाहरण आहेत. मी आज फाशी घेणाऱ्या लोकांना सोडून आणलेलं आहे, त्यांना आज वाचवलेलं आहे. ते आज समाजात प्रस्थापित अशा लोकांना मी सोडून आणले. काही गरज नसताना ज्यांचं माझं कुठले नातेसंबंध नव्हते, मैत्री नव्हती, काहीच नव्हतं. असे पुरावे माझ्याकडे या गोष्टी ते बऱ्याच जणांना माहिती आहेत. ह्या लोकांना म्हणा मग तुम्ही जर एवढे समाजसेवक तर तुम्ही आज समाजासाठी काय केलं या गोष्टी दाखवून द्या. कारण विषयांतर करायचं नव्हतं. मी शॉर्टकटमध्ये पेमेंटच्या मुद्द्यावर येतो. तर पेमेंटचे सगळे होतील. कोणाचंही पेमेंट राहणार नाही. फक्त आजचे उद्या होतील पण पेमेंट होतील. सांगा तात्पर्य फक्त एवढं होतं की तुम्हाला समाजात तुम्ही लावूया लोक निगेटिव्ह होतात. अरे बाबा ना तुमचा निगेटिव्ह व्हायचा समज येतो पुढे 24 तास दिसले पाहिजे. मी असंच कॅमेरा समोर बसतो पण पेमेंट येणार नाही. मग शक्य नाही. काहीतरी जे पैसे त्याच्या हातात टेकवलेले आज मला या गोष्टीला फेस करावं लागतंय. म्हणजे मी स्वतः भरपूर असा डिप्रेशनमध्ये मला म्हणजे काहीच कोणाला बोलण्याची पण इच्छा नाही किंवा कोणाला मी खूप आनंदी जीवन जगतोय किंवा अशा काही गोष्टी नाही आहेत. मला तुमचे पैसे जर द्यायचे नसते किंवा काही नसते एवढा खाटाटोप मी केला नसता. माझा शेवटपर्यंत प्रयत्न असेल की तुमचा भले मी उपाशी राहील किंवा काय करत पण तुमचा 1 ना 1 रुपये शेवटपर्यंत देण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि शक्यतो तर मी आता प्रयत्न करतोय की काहीतरी तडजोड करून सगळे शक्यतो जेवढे पैसे करून तुमचे रिटर्न करता येते तेवढे करायचा मी प्रयत्न करतोय. बऱ्याच जणांचे मेसेज मला आले होते. म्हणजे सगळ्यांना एकदम बऱ्यापैकी त्याच्यातले आले होते की सर आम्हाला आमची पूर्ण रक्कम पाहिजे वगैरे. तर त्यासाठी पण मी मॅनेजमेंट करतोय. माझ्या लिगल टीमशी बोलून वगैरे माझे फायनान्शियल सगळे सोर्सेस वगैरे चेक करून 1-2-3 दिवसामध्ये मी तुम्हाला त्याच्याबद्दल पण कळवतो. म्हणजे माझा प्रयत्न कायम हा राहील की तुम्हाला कमीत कमी त्रास देता तुम्हाला यातून मोकळं कसं करता येईल. भलेही माझ्याकडे उद्या काही नाही राहिलं तर झालं. माझ्या गरजा नाही आहेत. मला स्वतः तुमचे पैसे घेऊन पळून जायला आणि हे करायला किंवा तुमचे पैसे बुडवायला मला माझ्या अशा खास काही गरजा नाही आहेत. मला जास्त खर्च नाही किंवा मला काही शौक पण नाही आहे. त्यामुळे मला त्या गोष्टीची गरज मला तरी वाटत नाही. म्हणून मी त्या गोष्टी करणार नाही. त्यामुळं ह्या गोष्टी सांगता तुम्ही सगळ्यांनी निश्चिंत राहा. ह्या गोष्टीत जे लोक सांगत असतील काही अफवा पसरत असतील त्या थोड्याशा बाजूला ठेवा. कारण पैसे तुमचे अडकलेले आहेत. देणं मला आहे आणि घेणं तुम्हाला आहे. तिसऱ्या लोकांचा काय याच्यामध्ये काही विषय येत नाही. अजून दुसरा एक मुद्दा म्हणजे खूप आतापर्यंत आलेला फक्त मला 1-2 ते 3 मेसेज आलेले. 2 ते 3 म्हणण्यापेक्षा 1-2च आले असतील की तुम्ही आमचे लवकर पेमेंट करा नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे. आणि बऱ्याच जणांचं
म्हणून तुम्हाला त्या मुद्द्यावर पण बोलायचं आहे. तर ज्यांना कायदेशीर कारवाई करायची, मी पैसे द्यायला कोणाला नाही म्हटलं नाही आहे. 4 वर्ष मी पैसे वाटलेत आणि अजून पण तुमच्यासमोर लाईव्ह येतोय, सगळ्या गोष्टी करतोय, 24 तास काम करतोय, म्हणजे पैसे द्यायचेच म्हणून करतोय. जर जायचं असतं किंवा तुमचे पैसे बुडवायचे असते तर मी या अशी कृत्य, आणि याच्यात तुम्ही पण समजून घ्या, ज्याला द्यायचे नाही ते असे काही कुठाने करत नाही. मी डायरेक्टली फोन वगैरे स्विच ऑफ करून ठेवला असता किंवा आणि काय जे झालं असतं ते त्याच्यानंतर त्याच्या गोष्टी घडल्या असत्या. पण जे लोक बोलतात की मी कायदेशीर कारवाई वगैरे करत, तर जर तुम्हाला वाटत असेल की ते अशाने तुमचे पैसे लवकर निघतील किंवा हे माझे पैसे निघतील, किंवा जर तुम्हाला तो मार्ग सोयीस्कर वाटत असेल तर तो तुम्ही करू शकता. म्हणजे मी तुम्हाला त्याच्यामध्ये, सगळ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. म्हणजे मी काही चोर नाही किंवा मला काही तुमच्या पैशासोबत कुठला फ्रॉड करायचा नाही आहे. मला पैसे द्यायचे, त्यामुळे मी कायदेशीर कारवाईला वगैरे घाबरत नाही आहे. म्हणजे तुम्ही कारवाई जरी केली तर मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल. जर कोणाची इच्छा असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. कोणाला मी तुम्हाला रिटर्नमध्ये देऊ शकतो, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर देऊ शकतो की हा या माणसाचे एवढे पैसे माझ्याकडे आहेत, हे मी देऊ शकतो. पण आजच्या घडीला असे या पैशाचे स्टेटस आहे, हे मी सगळं तुम्हाला रिटर्नमध्ये देऊ शकतो. जर तुम्हाला कारवाई करायची असेल, त्यासाठी जर पुरावा पाहिजे असेल तर त्यात मी तुमचं पूर्ण सहकार्य करेल. संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन किंवा कोर्टामार्फत जाऊन तुम्ही गुन्हा वगैरे दाखल करू शकता. त्या ठिकाणी मी तुमचं हजर होईल, काय जे असेल त्या कारवाईला पूर्ण सहकार्य करत. त्यामुळं हे पण असं कोणी मनात बाळगू नका की कारवाईनं म्हणजे हा कुठेतरी पळून गेला असेल आणि कारवाई करून हा घाबरून काहीतरी करत. माझा जर जेन्युइन प्रॉब्लेम आहे म्हणून आज पेमेंट डिले झाले, तर प्रॉब्लेम असं काही नाही आहे की माझ्याकडं सगळं अवेलेबल आहे, सगळे सोर्सेस अवेलेबल आहे, सगळं काही वातावरण अनुकूल आहे आणि मी मुद्दाम फक्त तुम्हाला डिले करतोय किंवा पेमेंट देत नाही आहे. असा जर विषय असता तर तुम्ही या गोष्टी करून पेमेंट काढू शकत होता. पण प्रॉब्लेम जेन्युइन आहे, सगळ्या गोष्टी जेन्युइन आहेत, मी त्या तुम्हाला सगळं सांगतोय. त्यामुळं त्याला कोणाला काही कारवाईचा वगैरे काय ज्याच्या काही डॉक्टर असेल तर तुम्ही करा. मला त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. मी काही म्हणजे उद्धटपणे तुम्हाला बोलत नाही आहे किंवा असं काही नाही आहे. कारण कायद्याचा आदर करणारा माणूस आहे मी, तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जर वाटत असेल आपली फसवणूक झाली किंवा काय झालं, तुम्ही कारवाई करू शकता. मी तुम्हाला सगळे संबंधित पुरावे द्यायला तयार आहे. म्हणजे असं काही नाही. आणि आता बरेच लोक बोलतात की आता मागे काही लोक पळून गेले तर त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात, पण कारवाई होत नाही वगैरे. बऱ्याच जणांना वाटतं की त्यांनी पोलीस वगैरे मॅनेज केले असतील किंवा असं असेल. म्हणजे जिथपर्यंत मला माहिती आहे या गोष्टी सांगतो मी, कोणी पोलीस वगैरे मॅनेज करत नसतं. कायदा मॅनेज व्हायला आता सर्वांना सध्याची परिस्थिती माहिती आहे. कुणी स्वतः मुख्यमंत्री असतो किंवा प्रधानमंत्री असतो, कायद्यापुढं कोणी मोठं नसतं. कायदा प्रत्येकासाठी समान असतो. कायदा कोणाला मॅनेज होत नाही. बरं कितीही मोठा झाला असो, कायदा मॅनेज होत नसतो. काहीतरी कायदेशीर अडचणीमुळं ते त्यांच्यावर गुन्हे नोंद होत नसतील, ते त्यांना माहीत असेल. पण समाजात तो हा भ्रम आहे की पैसे देऊन वगैरे मॅनेज केला असेल, पोलीस मॅनेज केला असेल. पैसे देऊन प्रत्येक गोष्ट मॅनेज होत नसते. अशा गोष्टी तर मुळात होत नसतात. त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक माझ्याबद्दल सांगते, जर कोणाला इच्छा असेल की आम्ही कायदेशीर काहीतरी करू, तर बाकीच्यावर काय गुन्हे नोंद झाले नाही हे मला माहीत नाही, पण कोणाला जर करायचं असेल तर त्याला मी पूर्ण सहकार्य करेल. आपल्या तुमच्या आणि माझ्या दोघांच्या सहकार्याने मिळून आपण तो गुन्हा नोंद करू. जर तुम्हाला वाटत असेल त्या मार्गाने तुमचे पैसे निघतील तर. जर जे असेल ते ॲक्च्युअली रिझन मी जे तुम्हाला सांगतो तेच तिथं पण सांगाल, असं काही नाही आहे. जर माझं चुकत असेल तर त्या गोष्टीची शिक्षा भोगायला मी तयार आहे. एवढं स्पष्ट, याच्यापेक्षा स्पष्ट मी तुम्हाला काय बोलू शकत नाही. पेमेंट सगळे जे येतील फक्त एवढं सांगतोय, पैसा कोणाचा बोलणार नाही. कारण माझा मुळात हेतू हे पैसे द्यायचा आणि माझा शेवटपर्यंत प्रयत्न असतो तुमचे पैसे द्यायचे. त्यामुळं ह्या गोष्टी ते मनातून काढून टाका. असं तुम्ही उद्या माझ्या कोणी काही कायदेशीर कारवाई जरी केली, जरी त्याची कारवाई तुमचे पैसे निष्पन्न नाही झाले, ते पैसे त्याला भेटले नाही, तरी मी त्याचे पैसे माझ्या मार्गाने मी त्याचे पैसे देणार. अशातला काही भाग नाही आहे. मला त्याच्याबद्दल काही राग नाही आहे. माझा शेवटपर्यंत प्रयत्न असेल की तुम्हाला कोणालाही काही त्रास न होता तुमचा जो व्यवहार असेल तो तिथून टाकणे. ठीक आहे. याच्यानंतर दुसरा कुठला मुद्दा बोलण्यासारखा नाही आहे माझ्याकडं तरी. बाकी लवकरात लवकर आपण आपलं ऑफिस कसं सुरळीत चालू करता येईल याच्याकडे माझा प्रयत्न आहे. पण त्या अगोदर सर्वांचे पेमेंट क्लिअर करून देणं. कारण याच्यामध्ये काय आहे, समाजात भरपूर ज्या विकृत बुद्धी आहेत, ज्या याला पब्लिकला उघडून देणाऱ्या आणि शांतता भंग करणाऱ्या, यांचा प्रयत्न फक्त काय आहे की काहीतरी विष घालून द्यायचा आणि आरडाओरड करायचं. तरी पण तुम्ही सगळ्यांनी म्हणून मला भरपूर सहकार्य केलं. त्यामुळे मी जोपर्यंत हे पेमेंट सगळे क्लिअर होत नाहीत आणि सर्व वातावरण कूल होत नाही तोपर्यंत मी तरी ऑफिस चालू करण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण उद्या जर काही प्रॉब्लेम झाला तर लिगली अडचणी माझ्या अजून वाढतील, ज्या ऑलरेडी भरपूर वाढलेले आहेत. आणि जे म्हणतात फसवणूक झाली वगैरे, तर मी अजूनही तुम्हाला सांगतो ऑन रेकॉर्ड माझ्याकडे मी सगळा डेटा अनालिस केला. माझ्याकडे 80% माझ्याकडचे सर्व लोक प्रॉफिटमध्ये आहेत. अजून दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो की त्यापैकी जे मी फॉर्म भरून घेतले, या फॉर्म भरल्यापैकी जेवढे फॉर्म आले याच्यापैकी फक्त 3% लोक हे आयकर भरतात. 97% लोकांनी आयकर भरलेला नाही आहे. ही एक सर्वात मोठी अडचण माझ्याकडे आहे. माझ्या लेवलवर मी सॉर्ट आउट करतो. कितीतरी लोक असे आहेत की ज्यांनी 50 लाखाचे आज
म्हणजे एका वर्षात तरी मी त्यांना दुप्पट दिलेले आहे. म्हणजे आज ते 50 लाखाचे 3 वर्षात जर म्हटलं तर त्यांनी जवळपास 1.5 कोटी रुपये कमावले. 1.5 कोटी रुपयाचा जर आज आपण टॅक्सेशनचा हिशोब केला तर ते होतात जवळपास 45 लाख रुपये. म्हणजे 45 लाख रुपये गव्हर्नमेंटचा टॅक्स लायबिलिटी त्यांच्यावर आहे. उद्या जर काही लिगली अडचणी आल्या तर ती अडचणीत आली तर मी अडचणीत येईल. या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त वाटतं की पैसे दिले म्हणजे पैसे भेटतात, हे एवढ्या सोप्या गोष्टी नसतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून मी हे काम करतोय. तर मला तरी वाटतं की तुम्ही मला ते शांततेत काम करू द्या. उद्या जर कोणी जाणीवपूर्वक मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, जर तुमचे पैसे असूनही तुम्ही मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, तर मी अडचणीत आलो म्हणजे साहजिक तुम्ही अडचणीत येणार. ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा तुम्ही. जितके मला मी अडचणीत येणार आणि मला व्हॉट्सअपला वारंवार मेसेज करू नका. तुम्ही जर फॉर्म सबमिट केला असेल तर मी प्रत्येक फॉर्म चेक करतोय आणि तो कधी ना कधी त्याचा पेमेंट होणार आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून काही होणार नाही. फक्त माझे 5 मिनिट जातील आणि 2 फॉर्म जे चेक करायचे ते होणार नाही. त्यामुळे व्हॉट्सअपला मेसेज करू नका किंवा दुसऱ्या काही इतर गोष्टी करायचा प्रयत्न करू नका. जे पेमेंट होतील ते सर्व. आणि असं काही नाही की याच्यात मी माझ्या जवळच्या अगोदर करतोय, लांबच्या नंतर करतोय, असं काही नाही आहे. फॉर्म जे माझ्या हातात ज्या कॅटेगरीनुसार फॉर्म हातात येतील ते मी करतोय. जवळचे मी व्हॉट्सअपवरून कोणाचे पेमेंट केले नाही, कोणाचा डेटा घेऊन किंवा कोणाला कॉल करून की तुम्ही जवळचे तुमच्या आधी करून, असा काही प्रकार नाही आहे. माझे सगळे आहेत, सगळे मला सहकार्य करतायत. त्यामुळं आपण लवकरात लवकर या संकटातून बाहेर येऊन हे सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न करू. फक्त काय असतं की सारखं सारखं लाईव्ह येणं मला तरी माझ्याबद्दल पटत नाही. कारण काय होतं की उद्या तुम्हाला वाटायला नको की हा फक्त येऊन लाईव्ह येऊन बोलतो आणि आम्हाला वेळ काढूपणा करतोय किंवा त्याच्यात माझा कामाचा पण भरपूर वेळ खर्च होतो. त्यामुळे मी सारखं सारखं लाईव्ह येऊन तुम्हाला त्या गोष्टी देऊ शकत नाही. म्हणजे सगळ्या माहिती करू शकत नाही. काही अपडेट असतं, काही इमर्जन्सी, तर मी ते ग्रुपला टाकत असतो. एवढं ऐकूनही कोणी व्हॉट्सअपला मेसेज करू नका परत परत. मला माझं काम करू द्या. मी जे नाही काम करतोय पेमेंट सर्वांचे येऊन जातील. आणि जर कोणाला व्हॉट्सअपला रिप्लाय भेटत नसेल तर व्हॉट्सअपचं तुम्हाला मी सांगतो, मी व्हॉट्सअप आहे माझं जो मेल आय डी आहे तो मोबाईलवरून काढून टाकायला आहे. त्यामुळे माझे कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे एकही राहिलेत नाही. सगळे नंबर मला ऑनलाईन दिसतात. त्यामुळे मला कोणाचे स्टेटस पण दिसत नाहीत आणि कोणाचा नंबर पण ओळखत नाही. त्यामुळे मी शक्यतो कोणाला रिप्लाय करत नाही आणि जास्त व्हॉट्सअपवर पण लक्ष देत नाही. कारण मला फर्स्ट प्रायोरिटी माझं काम आवरून लवकरात लवकर यात्रा सुरळीत करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि जर याच्या का आणि जे काय बोलतात की जर जायचं असतं, मला पळून वगैरे जायचं असतं तर मी कधीच भारत सोडून गेलो असतो, इथं राहिलो नसतो. माझा कोणाचाही पासपोर्ट नाही. आता काही लोक बोलतात, माझ्या ते कानावर पण आलं की मी पासपोर्ट ऑफिसला जाऊन चेक करून आलो की यांनी सगळ्यांचे पासपोर्ट, लहान मुलांसकट पासपोर्ट अप्लाय केले. आणि तेच लोक आहेत का जे 4 वर्ष ज्यांना मी तर आताच्या फळाप्रमाणे जपलेलं आहे, ते लोक आहेत. ते लाईव्ह जर ते ऐकत असतील तर त्यांना ती गोष्ट परफेक्टली कळाली असेल. आणि तुम्ही जे पुढं बोलता ते माझ्यापर्यंत येत नाही असं नाही. जरी मी कोणाशी बोलत नसलो तरी मला ते समजतं. कारण कसं असतं, जर तुम्ही प्रत्येकजण असं नसतो की जो प्रत्येक खाल्लेल्या पिठाला प्रत्येकजण बेईमान होत नाही. जर 2 लोक बेईमान होतात, 98 लोक इमानदारीनं त्या गोष्टी पाळतात. म्हणून तुम्ही पुढं काय बघतात ते सगळं ते डिटेलमध्ये माझ्यापर्यंत सांगतात. म्हणून तुम्ही हे जे बघायचं आहे हे थोडं थांबा. आणि जर खरंच कोणी जर पासपोर्ट ऑफिसला गेलं असेल आणि तिथं जाऊन जर चेक करून आला असेल आणि जर पासपोर्टला ॲप्लिकेशन दिलेलं असेल, स्वतः पासपोर्ट ऑफिसवाल्यांचे वगैरे त्यांचे नातेवाईक संबंधाचे माझ्याकडे पैसे आहेत, तुम्ही तिथं जाऊन चेक करा. ते ॲथोराईज स्टेटमेंट तिथून मिळवा किंवा ॲथोराईज माहिती मिळवा आणि ती डायरेक्टली सोशल नेटवर्किंगला पब्लिश करा. इथून पुढे माझं हे म्हणणं आहे. जर कोणाला माझ्याबद्दल खूपच काही माहिती असेल, जे बोलतात की कोणी म्हटलं दुबईला गेले, कोणी म्हटलं पासपोर्ट काढले किंवा कोणी काय, जे कोणाला माहिती असेल किंवा कोणी सांगतात एक दोन पॉलिटिकल पर्सनची नावं घेतात की यांची एवढी रक्कम होती, 50 कोटी, 100 कोटी, 500 कोटी, की घेऊन गेले म्हणून अडचणी झाली. कोणाकडे जी काही माहिती असेल ना, तर माझं काहीच म्हणणं नाही, तुम्ही डायरेक्ट पब्लिश करा. फक्त कुत्र्यासारखं विना पुरावा फुंकू नका. बरोबर, कुत्र्याचं तर कारण भुकत नाही. त्यांना चोर आले किंवा काहीतरी विचित्र कृत्य दिसलं तर ते भुकतात. विनाकारण कधी कुत्रे पण भुकत नाही. पण तुम्ही हे 4 लोक आहेत ते विनाकारण फक्त गो 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 काय करत राहतात की फक्त त्यांच्या जीवाला माहिती. त्यामुळं जर तुम्ही कोणाकडे जर काही थोडी माहिती असेल आणि जर कोणी कोणाचे काही अफवा कानावर आले, कोणी जर म्हणत असलं की पासपोर्ट त्यांच्याकडे पासपोर्ट मी पाहून आलोय, पासपोर्ट काढले किंवा काढायला टाकले, तर सरळ त्याला म्हणायचं तुझं फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट आहे का, मग टाक तुझ्या थोडी माहिती आहे ना, मग टाक तुझ्या अकाउंटला म्हणा. मी त्याला काही बोलणार नाही, एका शब्दाने बोलणार नाही. फक्त कोणी जाऊन म्हणा मी चेक करून आलो पासपोर्ट ऑफिसला, साई सरांनी तिथं पासपोर्ट काढायला टाकले, पासपोर्ट काढून झाले, ते दुबईला जाणार आहेत किंवा ते दुबईचे आहेत, माझ्याकडे त्यांचं लोकेशन आहे. ज्याच्याकडे पुरावा आहे ना त्याने त्याच्या काही 500,000 फ्रेंड असतील त्याच्या फेसबुक इंस्टाग्राम अकाउंटला, तर ती गोष्ट जाहीर करावी
किंवा माझ्या पत्रकार बांधवांना सांगावं पेपरमध्ये छापायला लावू. जर तुमच्याकडे अथॉरिटी माहिती असेल तर. आणि जर अथॉरिटी नसेल तर तुम्ही शांत बसून घ्या. विनाकारण तुमची प्रत्येक लाईव्ह सेशनमध्ये मी इज्जत काढतो, मला ते वाटत नाही. आणि ते नाही कोणाला माहीत असलं तर तुम्ही ज्या 4 लोकांपाशी भुकलेले त्यांना कळतं की तुम्ही तुमची इज्जत काढली गेली, आणि तुमच्या जीवाला पण कळतं किंवा तुमच्या घरातल्यांना पण कळतं की तुमची इज्जत काढली गेली. म्हणजे तुम्ही कमीत कमी घरातल्यांचे तरी डोळे घालून बघू शकत नाही. पण असे कृत्य करू नका. जर तुमच्याकडे अथॉरिटी माहिती असेल कोणाकडे तर त्यांनी ती पब्लिश करत चला. म्हणजे जो खरा मेसेज असेल तो समाजात जाईल आणि त्याच्यावर मी पण उत्तर द्यायला मागितलं आहे. जर एखाद्याने त्याच्या सोशल नेटवर्किंगला टाकलं की मी पासपोर्ट ऑफिसमध्ये जाऊन चेक करून आलो स्वतः की त्यांनी तिथं पासपोर्ट काढायला टाकले आहे, म्हणजे मला गोष्टीचं उत्तर द्यायलाच लागत तिथं. कारण तुम्ही ते जर एवढं जाहीरपणे प्रसिद्ध करता तर तुमच्याकडे नक्की त्याचा पुरावा असतो. म्हणजे मी तुम्हाला पुरावा मागणार आणि तो तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही द्यायला लागणार. एवढी जर माहिती तुमची मत असेल आणि एवढी जर खरंच तुम्ही सत्तेमध्ये असताल तर तुम्ही या गोष्टी करा. किंवा कोणी म्हणत असलं यांनी खूप फसवणूक केली, असं इतक्या 1000 कोटीची गेली, तितक्या 1000 कोटीची गेली. काही लोक असे आहेत की ज्यांना मी 10,000चे 2 लाख करून दिले, ते म्हणतात 5,500 कोटी रुपये घेऊन पळून गेले. 5,500 कोटीवर किती शून्य असतात त्यांना स्वतःला माहिती आहे का? म्हणजे ते स्वतः कधी आठवडे बाजार करत नाहीत, ते 5,500 कोटीचे भाषण करतात. त्यांचे स्वतःचे 10,000 आहे, असे 10,000 वाले किती लागतील 5,500 कोटीला? म्हणजे ज्याला बुद्धीचा भाग नाही ते लोक असे बघतात. जर पुरावाचा आहे तुझ्याकडे, खूपच तुला माहिती आहे, तर मग तू पब्लिश का करत नाही? फक्त 2 लोकांपाशी घुसू बोलायचं आणि मग खरं खोटं करायची वेळ आली तर मग मी नाही, मग माफी मागायची. म्हणजे त्या गोष्टी आणि ते प्रत्येक लोकांना डोकं लावायला मला टाईम नाही. खूप लोक म्हणजे मला हातात हात देणारे आणि समोर खूप चांगलं बोलणारे ते माझा हा फोकस करतात. त्यांची डिटेल माझ्याकडे पूर्ण आलेली आहे. आणि ज्यावेळेस माझी सर्व गाडी रुळावर येईल त्यांची मी एवढी खतरनाक इज्जत काढणार आहे. नाव असं ती पण कधी की माझ्या ऑफिसवर सगळे लोकांना समोर बोलवून मंडप लावून सगळे लोक एकत्र बसून त्यांच्या नावासहित त्यांची इज्जत काढणार. कारण माझ्याकडे पुरावे आहेत, ते माझं काही वाकडं करू शकत नाही. ठीक आहे. तर आज आपल्याला जो त्रास होतो हा फक्त थर्ड पर्सनमुळे होतो. थर्ड पर्सन म्हणजे त्यांचं माझ्याकडे 1 रुपया पण नाही. ह्या लोकांमुळे आज आपल्यावर जी परिस्थिती आली ही सगळी ह्या लोकांमुळे आलेली आहे. त्यामुळं कोणी जर म्हणत असेल तर हा कायम लोकांना का बोलते, कायम लोकांना एवढा संतापतो का? तर कारण मी कधी कोणाचं नाव घेत नाही किंवा मी माझ्या कामात असताना कोण कुठं बसतो कुठं जातो याच्याशी मला काही घेणं नसतं. पण हे कायम माझं नाव घेत राहतात आणि कायम माझ्या चालत्या कामात बारा आमदा असतात. म्हणून मला कायम यांच्यावर संताप आहे आणि या लोकांना मी कायम शिवाय देत असतो. आणि ते पण पुराव्याशिवाय देत नाही. त्यांचे माझ्याकडे पुरावे व्हॉट्सअपला येऊन पडतात तेव्हाच मी देतो. ठीक आहे. तर बाकी काय असेल आणि कोणाची काही शंका असेल तर ती फक्त डायरेक्टली मला विचारणे, इकडच्या तिकडच्या अफवावर विश्वास न ठेवणे, तेवढंच बोलायचं होतं. आणि जे त्यांना पूर्ण रक्कम वापस पाहिजे त्यांना नेक्स्ट लाईव्ह सेशनमध्ये मी काहीतरी नियोजन करून त्याच्याबद्दल त्यांना सांगत. असं नाही की त्यांना पण वाऱ्यावर सोडवू, त्यांच्यासाठी पण आपण काही ना काहीतरी नियोजन करू आणि त्यांना पण या गोष्टीतून मोकळं करून निश्चित करून टाकू. ठीक आहे. ओके. एवढंच बोलायचं होतं. गुड नाईट.